किंवा प्रतिष्ठित अत्यंत उच्च गुरु राजघराण्यामध्ये वगैरे ती शाळेत जायची नाही, राजघराण्यातून पण शाळेत जायची नाही, तर ती घरीच असायची आणि त्यांच्या सोयीनं त्यांच्या कलांना शिक्षक शिकवायचे. पण ते आपण म्हणू की लर्नर सेंट्रिक एज्युकेशन. आणि मग काय शिकवायचं, आता हा एक एवढी विषय आहे. मग आता काही केलं मला हा विषय आवडत नाही, मला हाच जास्त आवडतो, तर ठीक आहे मग सोडून दे, हाच शिकूया. तर ते आताशी आपल्या शाळेत आहे का? नाही. तर कृष्णमूर्ती स्कूलमध्ये काय आहे, आपण वेबसाईटवर अवेलेबल आहे सगळं. तर कुठल्याही प्रकारचं बंधन त्यात नाही. आणि विशेषतः आपण शिक्षण म्हणजे टिपिकल क्लासरूम एज्युकेशन, म्हणजे एनईपी मध्ये त्याला बऱ्यापैकी शेप द्यायचा प्रयत्न केला, बऱ्यापैकी त्यातून डायव्हर्जन्स आहे, व्हेरिएशन्स आणले, एक्सप्रेस दिले. पण अदरवाईज काय की आपल्या वेळेची टीका तुटता नाही आहे. आपल्या वेळेची शाळा आपण कुठे आलोय, इंग्लिश लर्निंग कसं चुकीचं आहे तिथपासून इथपर्यंत आलो, अजून आपण पुढे जायचं होतं. तर आपल्या वेळेची शाळा कशी होती, यायचं 6 तास थांबायचं. आता आपण फक्त काय करतो, आपल्यावरून जगाची कल्पना करतो. असं इथं आज जो इथं वर्ग उपस्थित आहे तो बऱ्यापैकी ऍडव्हान्स्ड लर्नर ह्याच्यातला आहे. म्हणजे तुम्हाला विचारलं की तुम्हाला शाळेत, आणि बऱ्यापैकी चांगल्या शाळेत गेलेला आहे, मग त्यांना विचारलं शाळेत मग काय करायचं, आम्ही लगेच शिक्षण हा प्रभुत्व द्यायचं वगैरे, हे आपण केवळ आपला जो एक ॲफ्लुएंट क्लास आहे त्याच्यावर बोलतोय. परंतु तुम्ही जर ओव्हरऑल सर्वे केला तर शिक्षक म्हणजे शाळा ही आनंद. आता आज विचारलं तर बरेच जण म्हणतील तेव्हा त्रास छडी मारायच्या, छडी लागायच्या, आम्ही त्यातनं घडलो वगैरे म्हणतील. परंतु त्यावेळी जेव्हा आयुष्यातील वय वर्ष 3 ते वय वर्ष 15, आपण 10वी समजूया, वय वर्ष 3 ते वय वर्ष 15 ही 12 वर्ष विद्यार्थी जो शाळेत जातो आणि त्याला शाळा ही अतिशय कष्टप्रद वाटत असेल, त्रासदायक वाटत असेल किंवा आर्थिक वाटत असेल तर त्या शिक्षणाला, म्हणून ते अर्थात एक कृष्णमूर्तीचं इतक्या व्यापक त्याला शक्य नाही कारण तेवढे रिसोर्स आहे. परंतु आपल्यापैकी ज्यांना ऍटलिस्ट अभ्यासाला दाखल का असे ना, कृष्णमूर्ती एज्युकेशन सिस्टीम जी आहे त्याचा आपण सातत्याने अभ्यास करावा हे देखील मी सांगतो. तर त्याच्यातला बरं आता आपण पुन्हा मुद्दे करू की काय होतं म्हणजे, आणि ह्याच्यातल्या मातृभाषेचे शिक्षण आणि भारतीय ज्ञान पद्धती याच्यावर भर का, तर बऱ्याचदा एक 2 प्रकारचे आपण बघतो की इंग्रज आल्यामुळेच आज जे आपल्याला आता एक हा अत्यंत सुसंगत असा विषय आहे की एक हायपोथेटिकल, समजा इंग्रज आले नसते तर आपली परिस्थिती आज इथिओपिया, नामिबिया, दक्षिण आफ्रिका ह्या राष्ट्रांसारखी राहिली असती का? निश्चितच नाही. कारण का, म्हणजे एक म्हणजे 2 प्रकारचे अतिशय एक्स्ट्रीम स्कूल्स ऑफ थॉट आहेत. काही आहे की इंग्रज आले नसते तर इथं काहीच घडलं नसतं, हा एक विचार आहे. किंवा नाही आमच्याकडे सगळं होतं पुष्पकुमारात, म्हणजे एक पूर्णपणे इंग्रजीकरण किंवा पूर्णपणे पुराणकालीन आपल्या जे वैभवाचं त्या स्वप्नावस्थेमध्ये, त्या नॉस्टॅल्जिक मेमरीजमध्ये राहणे, हे दोन्ही देखील जे अतिरेकी विचार आहेत किंवा विचार प्रणाली आहे ती सोडून दिली आपण. आणि आपण खरोखर विचार केला की आता अगदी म्हणजे भारतीय ज्ञान पद्धतीचं म्हणजे आता एनईपी मध्ये IKS
इंडियन नॉलेज सिस्टीम. तर त्याचं फंडामेंटल काय, तर आता त्याला नेमकं इंडियन म्हणजे काय म्हणता येईल त्याला. तर मी एक सिंपल हे काढलेलं आहे की प्री ब्रिटिश इरा, इंग्रज पूर्व कालखंडामध्ये आपल्या भारतीय उपखंडामध्ये, इन्क्लुडिंग पाकिस्तान बांगलादेश, इंग्रज पूर्व काळात आपल्या भारतीय उपखंडामध्ये जे जे काही होतं ते भारतीय ज्ञान व्यवस्था, इंडियन नॉलेज सिस्टम. तर मग आता त्याच्यामध्ये विविध उपचार पद्धती आहेत. आयुर्वेद आहे, होमिओपॅथीचं देखील आपल्या मूळ आहे, युनानी देखील आपल्या इथलं आहे. तसं आता आज ते लिटरली असं फोकस होत नाही, लिटरली अवेलेबल आहे. तर विमान हा जो विषय घेतला, विमान. मग आता तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले, रामायणामध्ये पुष्पविमानाचा उल्लेख होता, हे आपण कदाचित आख्यायिका असं म्हणतो. पण विमान या विषयावर राईट बंधूंच्या पूर्वी एक पुस्तक आहे, ते मी आपल्याला देऊ शकतो. आणि हे मी द्यायची गरज नाही, तुम्ही डाउनलोडेबल विमान या विषयावर डाउनलोडेबल पीडीएफ आपल्याकडे आहे. आणि त्याचबरोबर पूर्वी आपल्याकडे सगळं होतं, मग त्याचं आहे कुठं, तर काही आपण जर मूळ भारतीय परंपरेची जी माहिती देणारे काही लिटरेचर आहे, वेद आहेत, उपनिषद आहेत, जैन दार्शनिकांचं तत्वज्ञान आहे, बौद्ध तत्वज्ञान आहे, तर त्यामध्ये आपण काही वाचन केलं तर आपल्याला नक्की एवढं कळेल की अत्यंत म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो ॲव्हरेज, बिलो ॲव्हरेज, लर्नेड अँड सुपरलेटिव्ह स्टेट ऑफ इंटेलेक्ट. तर सुपरलेटिव्ह स्टेट ऑफ इंटेलेक्टला गेल्याशिवाय ते लिटरेचरची निर्मिती होणं शक्य नाही. तर त्याच्या आपण म्हणजे इतका अर्थपूर्णता जी आहे, म्हणजे कसं आहे आता एआय बेस असल्यामुळं म्हणजे एक वेळ राईट शॉर्ट नोट्स ऑन एखाद्या टेक्निकल विषयावर लिहिणं सोपं आहे, परंतु एखादी काल्पनिक कथा लिहिणं हे फार अवघड आहे. कारण त्या काल्पनिक कथेमध्ये परिपूर्णता येणं आवश्यक आहे. तर आपलं जे काही जुनं आपण जर का साहित्य अभ्यासलं तर त्यामध्ये ती परिपूर्णता आपल्याला अतिशय प्रकर्षाने लागली. तर आणि आता आपण असं बघतो की म्हणजे अलीकडे आता काउन्सिलिंग किंवा अलीकडच्या काळातली सिग्मंड फ्रॉइडची थिअरी की जी मानसशास्त्राचा विचार करते, तर मनाच्या विविध अवस्था, तुरीय अवस्था म्हणजे काय, तर मनाच्या विविध अवस्थेवर अत्यंत विपुल लिटरेचर हे आपल्या याच्यामध्ये उपलब्ध आहे. आता प्रश्न राहिला कुठं, मध्यंतरीच्या काळामध्ये डिस्कनेक्ट झाला म्हणून मग त्याने माझा मराठी कुलकृती का म्हणते पहिला जे म्हणतात ते मराठी सांगतात. तर आता भारतीय शिक्षण व्यवस्थेचं जर का आपण जी संस्कृत, आता दोन भाषा आहेत की ज्याचा म्हणजे भारतामधल्याच अति प्राचीन दोन भाषा आहेत, फक्त भारताचा विचार न करता जागतिक पातळीवरच्या त्याचे संस्कृत आणि तामिळ, त्या दोन्ही बऱ्यापैकी भिन्न आहेत, इंडिपेंडेंट आहेत, परंतु भाषाशास्त्राचा विचार करता अत्यंत संपूर्ण विचार सर्वोत्तम. इंग्रजी भाषा ही भाषाशास्त्र सोपी आहे ती, कारण का ती भाषाशास्त्रीय दृष्ट्या अत्यंत मर्यादित आहे. आता एकदम म्हणजे किती संस्कृतला गिरवाण वाणी म्हटलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये इतक्या प्रकारचं वर्णन आहे. तर आता
वचन बहुवचन, इंग्रजी मराठी याच्यामध्ये एक वचन बहुवचन आहे. तर मग संस्कृत मध्ये द्विवचन, संस्कृत मध्ये द्विवचन आहे. मग द्वि हे काय गरज आहे? वन अँड मेनी, एक वचन बहुवचन. मग आता मी काय म्हणे नाही मग दोन, मग आता मी अगदी सोपा विषय विचारतो आणि हा टेक्निकलशी संबंधित आहे, आपल्या इलेक्ट्रॉनिकशी संबंधित आहे, डिजिटल सर्किटशी संबंधित आहे. एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. मग यामध्ये द्विवचनाचं वेगळेपण काय? सिंगल, द्वैत आणि प्लुरल. एक वचन संस्कृत द्विवचन, अन्य भाषेत नाही. मग का काढायचं द्विवचन? द्विवचन का काढलं असेल? मग त्रिवचन का नाही? आता म्हणजे आडवं लावायचं म्हणतात तर मग त्रि का नाही? चार, एक, द्वि आणि बहु असं का? एक आणि बहु का नाही? मग द्विचं सिग्निफिकन्स काय? यस नो. नाही. डायलॉग मध्ये बरं, आता एकदम सोपं मी हे विचारतो तुम्हाला. एक 1:2 डिकोडर आहे, 1:2 डिकोडर आहे आणि तो डिकोडर चा आउटपुट जे आहे ते ऍक्टिव्ह हाय आहे का ऍक्टिव्ह लो आहे माहित नाही. देयर इज 1:2 डिकोडर and there is one more 2:4 decoder. एक 1:2 आहे, एक 2:4 आहे आणि आउटपुट सी ऍक्टिव्ह आहे की ऍक्टिव्ह लो आहे तुम्हाला माहित नाही आहे. असं जर का असेल तर 2:4 डिकोडर आउटपुट तुम्हाला सांगेल की नाही which line is selected? 2:4 डिकोडर सांगता येईल. 1:2 च्या बाबतीत सांगता येईल का? 1:2 च्या बाबतीमध्ये एक हाय एक लो आहे आणि 2:4 असेल ऍक्टिव्ह लो असेल तर एक लो बाकीचे हाय. म्हणजे ऍक्टिव्ह लो का ऍक्टिव्ह हाय न सांगता, म्हणजे जेव्हा सिलेक्शन का रिजेक्शन हे माहित असताना जर दोन असतील तर तुम्हाला कंट्रोल करता येत नाही. पण दोन पेक्षा जास्त असतील and one is selected तुम्हाला कंट्रोल करता येतं. ऑटो सेपरेबिलिटी जी आहे ती दोन असतं नाही. म्हणून त्या काळी मग आता बऱ्याचदा मग ते असल्यामुळे थोडंसं संस्कृत अवघड असंही हे म्हणतात. तर आणखी संस्कृतचं जे महत्व आहे ते कशामध्ये आहे की लिपी नंतर आली. पूर्वी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी नव्हती, लिहून ठेवायला लागायचं, त्याची रिपीटॅबिलिटी, त्यामधल्या एरर्स ह्या विषय असायचे. तर संस्कृत मध्ये जे विविध ज्याला आपण धातू म्हणतो क्रियापद आहे, त्या क्रियापदाची विविध पद्धतीने जी मांडणी होती तर ते इतकं क्लिष्ट आहे. आता त्याच्यामध्ये इतका सूक्ष्म विचार आहे की आज आपण थेरपीमध्ये म्युझिक थेरपी आलेली आहे. अलीकडच्या काळात मध्ये नव्हती, अलीकडच्या म्युझिक थेरपी आलेली आहे. तर किंवा फोनेटिक लँग्वेज ही आलेली आहे. तर पूर्वीच्या काळी की असं म्हणतात की एक वेद शिकायला 12 वर्ष लागतात. शिकायला म्हणजे काय? तर आता काय म्हणेल की नाही छापून ठेवलाच आहे. तर त्याचे जे अटरन्सेस आहेत, वेदातल्या जे उच्चार आहेत त्याचे अटरन्सेस आता तर त्याच्यामध्ये आता अजून माहित नाही की फ्रिक्वेन्सी समजा अल्ट्रासॉनिक जी आहे, अल्ट्रासॉनिक आपल्याला कानाला ऐकू येत नाही अल्ट्रासॉनिक, परंतु जर अल्ट्रासॉनिकच्या बंबारमेंट मध्ये माणसाला ठेवलं तर माणूस अस्वस्थ होतो.
म्हणजे ते ऐकण्याच्या पलीकडचं ऐकणं आहे. विचार का अल्ट्रासोनिक त्याला काही बोध होत नाही परंतु सेन्स होत. तसं आता ते जे मग ते रेकॉर्डिंग म्हणजे आता काय आहे तर आज जी ऍडव्हान्स टूल्स ऍडव्हान्स ऍम्प्लिफायर्स त्याची फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आणि मी जे प्रत्यक्ष बोलतो म्हणजे त्या आज वेद पाठशाळा आहे त्यामध्ये त्या वेद पाठशाळेमध्ये तशा प्रभावी पद्धतीचं उच्चारण करण्याकरता कसं जीवनशैली असली पाहिजे सगळं ट्रेनिंग आहे. आणि तसं प्रभावी उच्चारण जे आहे ते रेकॉर्ड केलं आणि ते ऐकलं आणि प्रत्यक्ष ऐकलं तर त्यामध्ये फरक आहे का? जो फ्रिक्वेन्सी म्हणजे प्रत्यक्ष ऐक म्हणजे त्यामध्ये जे संथा जे असतात त्यामध्ये खूप वेगानं इनपुट्स बदलतात ज्याला आपण स्टेप इनपुट सर्कल आहे. तर त्याचे जे म्हणजे वेदातील प्रत्यक्ष अर्थ शब्दांचा अर्थ आणि ते उच्चारण ऐकल्यानंतर माझ्यावर होणारा इम्पॅक्ट हा सुद्धा एक अतिशय गहन संशोधन विषय आहे. आता प्रश्न कुठला उरला की त्याचं तसे व्यक्ती अधिकारी व्यक्ती आज कमी आहेत काही लिहून ठेवले गेलेलं नाही आहे. पण आज जेव्हा आपल्याकडे जी अतिशय आधुनिक असं तंत्रज्ञान उपलब्ध आहे तर त्यामध्ये तुम्हाला ते एकमेकांशी ज्या मिसिंग लिंक्स काही शतकाच्या काळातल्या आहेत त्या मिसिंग लिंक्स तुम्ही नक्कीच इंटरकनेक्ट करू शकता आणि त्या इंटरकनेक्ट करून म्हणजे आता माझ्या एनईपीतले जे